तुझं चुकतंय. ती एकदम बरोबर बोलते. शहाणी मुलगी आहे ती. ऑफकोर्स. अनिका बेटा, तुला न फक्त एकच गोष्ट कळत नाही, म्हणजे कुठली चाल कधी आणि कशी खेळावी हे कळत. आता बघा, वाघाच्या शिकारीचं मग. वाघ आपली शिकार आहे ना अशी हेरून ठेवतो आणि जेव्हा ते सावज त्याच्या नजरेच्या टप्प्यात येतं तेव्हा तो त्याच्यावर अशी झडप घालतो. ग्रॅनी आजी, TBH ना मला तू कधी कधी गॉन केस वाटते. अनिका, मग काय आहे, मी आता डिस्कवरी चैनल बघू. हाय एलेक्स, ये है टाइगर. इसे 2 दिन से खाना नहीं खाया, लेकिन आज ये अपना शिकार ढूंढेगा. नॉनसेन्स. रागिणी, ही तुझीच मुलगी आहे ना? म्हणजे नाही नाही, माहिती आहे मला. तू गरोदर असताना मी तुला सारखी सांगत होते, सारखी सारखी चिडचिड नको करू, मग त्याचे हे असे परिणाम होतात. हं? आणि किती ते सतत टीव्ही समोर असायचं, मग काय होणार हे. बरं ठीक आहे, तर मला सांग की मी काय समजावून गेला. आई, कधी कधी ना तू काहीही बरळत असतेस खरंच. झाला तुमचा याप सॅश. तर कॅन वी डिस्कस मी काय बोलायचंय. आर यू इंटरेस्टेड फॉर दॅट? हो सांगणार आहे. बस हे बघ, लुटूपुटूच्या लढाया आणि युद्ध म्हणजे बॅटल आणि वॉर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. कळलं का? हे छोट्या मोठ्या लढाया आपण एखाद दुसरी हरलो ना तर त्याने काही फरक पडत नाही, कारण आपल्याला मोठ्या युद्धाची तयारी करायची असते आणि तुला तेच करायचंय. मोठ्या युद्धाची तयारी करायची आणि त्याच्यामध्ये तुला शिंकायचंय. कळलं? म्हणजे आता मी रिव्हेंज घ्यायचाच नाही आहे जर. असं कुठे म्हटलं मी. मग आता आपण थांबायचं, आपली शिकार कुठे हे पाहून ठेवायचं. आपलं सावज बेसावध असलं पाहिजे. त्या सावजाला असं वाटलं पाहिजे की अरे आता आपल्याकडे कुणीच बघत नाहीये, आता आपल्याला कुणीच मारणार नाहीये. आणि अशा बेसावध वेळेस आपण त्या सावजाची शिकार करायची, म्हणजे एकच खाऊ घालायचा आणि शत्रू संपवायचा. कळलं? हो, नाव आय गेट इट. तू काय समजवतेस ते. काय मग कसं चाललंय कॉलेज? सगळं ठीक आहे ना? होय. कमळी, फ्रेशर्स डेच्या दिवशी तू कमालच केलीस बघ. त्या दिवशी खूप अभिमान वाटला मला तुझा. आईबद्दल इतकं छान बोलत होतीस. एकीकडे तुझ्यासारखी मुलगी आणि एकीकडे तुझ्याच वयाची इतर मुलं. जमीन आसमानाचा फरक आहे. मला तर कधी कधी असं वाटतं की हल्लीची मुलं आई वडिलांचा रिस्पेक्ट करतात की नाही, की त्यांना फक्त पैसे पुरवणारं मशीन समजतात. असं नसतं ना. कारण मुलांसाठी किती करा त्याचा काही उपयोग नसतो. नेहमी त्यांच्या मते आई वडीलच चुकीचे असतात असा माझा समज. तू खोटा ठरवलास. आईबद्दल इतकं भरभरून बोलत होतीस की ते ऐकून मला असं वाटलं की तुझ्यासारखी मुलं सुद्धा या जगात आहेत, जी आई वडिलांवर खूप प्रेम करतात, आई वडिलांना आपलं इन्स्पिरेशन समजतात. आय एम प्राऊड ऑफ यू कमळे. आय एम प्राऊड ऑफ यू. काका, तुम्ही पण तर तसंच आहेसा की. आजी आजोबांवर किती प्रेम करता, त्यांचा कुठला शब्द खाली पडू देत नाही. स्मार्ट गेला. बरं मला सांग, तुझे वडील कधी मुंबईला तुला भेटायला येतात की नाही? कसं येतील? आणि कमळीने का बघितलंय त्यासनी? म्हणजे म्हणजे मला बाबा नाहीत असं सांगायचं. म्हणजे काका, मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही, म्हणून तर माझी आई आणि माझा आबाच माझं जग आहे. आय एम सॉरी बेटा, मला माहित नव्हतं. हो नाही काका, मला काही वाईट नाही वाटलं. आता बघा की, माझ्या आईनं मला इतकं प्रेमानं वाढवलं, कधीच वडिलांची कमी भासू दिली नाही. आता एका लहान पोरीला तिच्या वडिलांची कमी भासू द्यायची नाही.
हे केवढं मोठं काम आहे, केवढं अवघड काम आहे. माझ्या आईनं माझ्यासाठी लई म्हणजे लई कष्ट केले तो. असं वाटतं तुझ्या तोंडून तुझी आईच बोलतेय. मला तुझ्या आईला भेटायला आवडेल. असं होय, 1 मिनिटात भेटवतो की, थांबा. निंगी, अगं कुठे गेला आईचा फोटो? ह्याच तर वहीत होता. होय की. अरे देवा, अहो बहुतेक दुसऱ्या वहीत राहिला. अगं हरकत नाही, आता पेरेंट्स मीटिंग आहे ना, तेव्हा भेट होईलच की. होय की होय. काका, तुम्ही माझ्या आईला नाही बघितलं, खरं तिनं तर तुम्हाला बघितलंय की. काय? कधी? अहो तुम्ही नाही का आमच्या गावात आलेला जत्रेला, मग ती देवीची मानाची साडी आणि काय वजी माझ्याच खांद्यावर पडली, मग तुम्हीच तर सांगितलंच भटजींना की राहू द्या, आशीर्वाद आहे म्हणून. खरं सांगू का की आता मला काहीच आठवत नाही बाळा, पण हरकत नाही, भेट होईलच. बरं तुम्ही पटकन गाडीत बसा, हॉस्टेलला सोडायचं ना तुम्हाला, परत उशीर होईल. आणि मग आई होय. कमळे, अगं बघ की, ही दोघं बी बापले का किती वेगवेगळ्या स्वभावाचे आहे. अगं बाप बघ की, किती शांत आणि समजूतदार स्वभावाचा आहे. आणि त्याच्या पुढील एक बघ की, एवढी घमेंडी आणि नालक जन्माला आली आहे. ते म्हणतात ना व, साधवाच्या पोटाला राक्षस, तसं आहे ते. चल. निंगे, अहो, कसलं भारी चित्र काढलंयस ग बाप्पाचं. वय, आता उद्या गणपती बाप्पा येणार आहेत ना व, आणि आपण तर काही गावाकडे जाणार नाही, म्हणून बाप्पाची आठवण म्हणून बाप्पाचं चित्र काढायलोय. कमळे, तुला बी गावाची आठवण आली की नाही? हात जर गावाकडे असतो तर कसली मज्जा आली असती नाही? कात्र्या, पिना, थर्मोकोल, कागद, काय आय आय आय, सगळा पसारा मांडून देवाची आरास सुरू केली असती. रातच्याला सिनाची प्रॅक्टिस, कसली मज्जा आली असती नाही? होय ग, खरंच मी शाडूची माती आणायचो, मग आई आपल्याला बाप्पा कसं बनवायचं ते शिकवायची. त्यात हळूहळू रंग भरायचं, लय मजा यायची ग. खरं आईसारखं बाप्पाचं डोळं कुणी काढूच शकत नाही बघ. मला तर नुसतं उंदीर मामाच काढायला सांगायची. कारण तू गणपती बनवायला जायचीस आणि मारुती बनवायचीस. असून दे असून दे, खरं लय मज्जा यायची नाही? गणपती बाप्पा मोरया. निंगे, मला की नाही मागच्या वर्षीचं सगळं आठवतंय बघ. निंगे, मी काय म्हणतो, आता म्हणजे आपण काय गावाकडे जाणार नाही, झाल्यापासून हेच आपलं घर आहे. मग या वर्षी इथंच बाप्पा बनवूया आणि आरस करूया. हा, एकदम बेस्ट आयडिया आहे की. खरं कमळे, आता बाप्पाची मूर्ती बनवायचं म्हटलं तर शाडूची माती लागेल की नाही? इथनं मुंबईतनं कुठनं आणायची? अगं कुठे तर मिळतच असणार की, एवढी मोठी मुंबई आहे. आणि काल रात्री बघितलंस ना, जागोजागी नुसतं मांडव घातलं, कुठे तर नक्कीच मिळेल. होय की. चल जाऊया, चल चल. हॅलो, वाय यू कॉलिंग? अनिका, ह्या गावछाप आता इथे गणेश उत्सव साजरा करणार आहेत. काय? अगं ते असं म्हणत होते की आता ते हॉस्टेलमध्ये गणपती बसवणार आहेत आणि ॲज युजल सगळ्यांना इथे इम्प्रेस करणार. सगळं हॉस्टेल सजवूयात म्हणे. ओ माय गॉड, हे गावछापचा ना कुठलाच प्लॅन मी वर्कआउटच नाही होऊ देणार आहे.
फार सवय आहे ना हिला लोकांच्या पुढे पुढे करण्याची. हो पण आता काय करायचं आपण? लिसन टू मी. आज रात्री आपण रियाच्या रूममध्ये नाईट आउट करू. ओके बाकीचं तिथे आल्यावर सांगेन. डन. मॉम, ग्रॅनी आजी, मॉम, लिसन. ती कमी टमरी आहे ना, माझे प्लॅन्स बर्बाद करते आहे. बट वेट, आता तिला असा लेसन देणार आहे ना मी रियाच्या रूमवर नाईट आउटला चालली आहे. मी उद्या रिटर्न येईन. रमा और व्हॉट्सएवर, आय वॉन्ट अ कॉफी राईट नाव. बस. बाप्पाच्या मूर्तीची तयारी तर झाली. अगं आरस बी करायची की, त्याचं काय करायचं? अगं वय की आयडिया. खंबळे, आपण एक काम करू. आपण गावाकडे कसं वर्गणी मागत फिरायचो की नाही, तसंच इथं बी हॉस्टेलमध्ये सगळ्या मुलींकडे मागू की. आणि तसं बी बाप्पा सगळ्यांचाच असतोय ना वा. मग होय ग, बेस्ट आयडिया एकदम. चालतंय, एवढी माती मळून घेऊया आणि जाऊया पोरींकडे मागायला वर्गणी. चालतंय. चालेल, चल. अनिका, तू शुअर आहेस ना? Do you have a doubt on me? Of course. ती कमळी या हॉस्टेलवाल्यांना इम्प्रेस करते आहे. तिथे गणपती ठेवून आणि मी असं होऊ दे. इज दॅट इवन पॉसिबल? तू ते सोड ना. तू हे सांग, मी तुला काम दिलेलं ते तू केलं की नाही? येस ऑफकोर्स. मी सगळ्या मुलींना सांगितलंय की त्या निंगी आणि कमळीला कसलीच हेल्प नाही करायची. गुड जॉब. हाय पिंक. हाय. झाला टाइमपास करून? वॉच नाही आहे तुझ्याकडे? आहे. कुठल्या टायमाला यायला लावलेलं तुला? सॉरी, मी ॲक्च्युली ते कमळी निंगी काय करतायत ना ते बघत होते. त्यांनी आता गणपती बाप्पाची मूर्ती बनवायला माती तयार करून ठेवली आहे आणि त्या वर्गणी मागायला समथिंग चाललं, तेच बघत होते यार. ओके, गुड जॉब पिंक. लेट्स गो. दरवाजाकडे जाऊ, लक्ष ठेव. तू माती दाखव मला. ही माती तर खूपच ड्राय आहे. रूपा, सोनाली. काय ग? गणपती बाप्पा मोरया. रूपा, सोनाली. चला वर्गणी द्या. कसली? अगं सरळ सांग की तसली आधी. अगं आपण की नाही आपल्या हॉस्टेलमध्ये बाप्पा बसवणार आहे, त्याचीच वर्गणी मागायला आलोय. अगं पण आम्ही तर नाही देऊ शकणार. हो ना यार, आताच फी भरली आहे ना, सो नाही पॉसिबल. अरे नाव बी लिहिलंय, खोडावं लागल. काय ग, बाप्पाच्या वर्गणीसाठी नाही का म्हणताय ग? सॉरी ग, नाही पॉसिबल होणार. कसले आहेत कमळे या पुरी? निंगे ठीक आहे, अगं नसतील त्यांच्याकडं, दुसऱ्या पोरीस नाही विचारू. चल, हरकत नाही. यांची नावं लिहून घे. हा, नाव सांगा. ॲक्च्युली सो सॉरी, माझ्या डॅडींनी ना ह्या मंथला मला पॉकेट मनी दिला नाहीये. सॉरी हा कमळी, आम्ही नाही देऊ शकत तुला पैसे. हे बघ कमली, आम्ही आत्ता नाही, पुढच्या वेळेस नक्की देऊ. बिचारी गावच्या. काय ग पोरींनो, केव्हापासून तुम्हाला बघते, तुम्ही काय ना काय कारण देऊन या पोरींना टाळताय. अगं गणपती बाप्पासाठीच वर्गणी मागतायत ना त्या. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे
आणि तो जर आपल्या हॉस्टेलमध्ये बसणार असेल तर किती चांगलंय. आणि त्या गणपतीसाठी 5-50 रुपये द्यायला कंजूसपणा करताय वय. लक्षात ठेवा, बाप्पा बुद्धीची देवता आहे. त्याला असं नाही म्हणताय म्हणून मग तुमच्या मार्कांची नुसती बोंब असते. त्याला जरा प्रसन्न करा, त्याचा आशीर्वाद घ्या. मग बघा तो तुमची सगळी विघ्न अडचणी कसं दूर करतोय ते. आणि आपले सणवार आपणच साजरे करायला हवेत ना. मावशी अहो ठीक आहे, नसतील की त्यांच्याकडे पैसे, आणि वर्गणी ही मनापासून द्यायची असते. अशी जबरदस्ती नाही घेता येत. तुम्हासनी वर्गणी नसेल द्यायची तर नुसती मदत बी केली तरी चालेल. अगं तुला लय भोळ्या वाटतायत ह्या, पण तसं नाही. नुसतं लाली पावडराला 1000 रुपये घालवतायत आणि 500ची नुसती कॉफी पितायत. जाऊ दे कमळी, तू हे माझ्याकडून ना 200 रुपये ठेव, माझ्याकडून वर्गणी. कधी नाही ते चांगलं करायला बघतायत तर ह्यांना नीट मदत बी करवा नाही. यांचं नाव लिही. ऐक ना कमी, आम्ही देतोय तुला वर्गणी, ठीक आहे? चल गो पैसे घेऊन आलो. आम्ही आता या पैशातनं डेकोरेशनचं सामान घेऊन येतो. जा लवकर, नाहीतर दुकानं बंद होती. चला. लिहून घे त्यांची नाव. परफेक्ट. आता यातनं ती गावछाप काय बनवणार आहे? तिची हालत पण ना ह्याच्यात सारखी झाली आहे. माती. दादा इथे डेकोरेशनचं सामान मिळेल काय? इथं मूर्त्या मिळतात. डेकोरेशन सामान पुढं बघा. ठीक आहे, थँक्यू. गाय कुंबळे, अगं बघ की कसलं भारी भारी डेकोरेशनचं सामान आहे. आपण की नाही यातलंच पताका घेऊ आणि वेगवेगळ्या माळा घेऊया. काय म्हणतीस? लवकर जाऊन लवकर तयारी सुरू करूया आपण. हा लयच भारी सामान आहे. कमळे काय ग, ही मुंबईतली माणसं दिस असू दे रात्र असू दे अगं झोपतेत की नाही? नुसती पायाला भिंगरी लागण्यावानी पळतात. होय ग, आबा सांगतात ते खरं आहे. मुंबई कधी झोपतच नाही, स्वप्न नगरी आहे. इथं प्रत्येकाची स्वप्न पुरी होतात. निंगे, आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली सगळी नाती सोडून आलो. खरं आपलं चुकलं का ग? कमळे मग असं का म्हणालीस? म्हणजे बघ की, मी आबांसंग अशीच खरेदी करायला जायचो गणपतीची. फुलं, माळा, लाईटी, पताके, घोटीव पेपर, रांगोळी, लय मज्जा यायची ग. आबांनी यावर्षी काय डेकोरेशन केलं असेल ग? आणि एकट्याला जमलं असेल का ग या वयात त्यासनी? घरात गणपती बसवला असेल का ग? आईनं तळणीचं मोदक केलं असेल का ग? कमळे, या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना माझ्याकडे नाहीत ग. हा पण आता गणपती बाप्पा येणार आहेत की नाही, तेच देतील आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर. ती माकडी ननिका तिला बी चांगला धडा शिकवतील बघ तू. अगं ए खोळे डोसक्याचे, तुझ्या डोसक्यात सारखं तेच फिरत असते काय? हा लय काम आहेत आपल्याला. चल सारखं आपले माकडीन माकडी. अगं प्रती ती आपल्याला सारखी त्रास देती. देवाचं आहे ठेव. बोला मॅडम, काय दाखवू? दादा ते गणपती डेकोरेशनचं सामान पाहिजे होतं. आहे की मॅडम, काय पाहिजे? तोरणं आहेत आपल्याकडे, फुलं आहेत आपल्याकडे, आतमध्ये काही झिरमिऱ्या लाईट आहेत. काय पाहिजे तुम्हाला? कमळे, अगं ही फुलं बघ कशी लागायल्यात. अगं हे प्लास्टिकचं आहे. दादा तुमच्याकडे सगळं प्लास्टिकच आहे काय? मॅडम आजकाल प्लास्टिकच चालतंय की सगळं. मग पर्यावरणाचं काय? पर्यावरणाचं काय तसलं काय नाही आमच्याकडे.
अहो तसं नाही, पर्यावरणाचा आपला विचार करायला पाहिजे की नाही. आपण एवढं प्लास्टिक वापरतोय, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. मग हे बघा मॅडम, आमच्याकडे जे आहे ते हेच आहे. तर तुम्हाला काय दुसरं पाहिजे असेल तर बोल. अहो पर्यावरणपूर्वक काय आहे का सांगा की, म्हणजे इको फ्रेंडली. तसलं तर काय नाही बघा आता आमच्याकडे. निंगे मग घोटीव पेपर, ते पताका असलं काय आहे? हां 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 तसलं आहे. गण्या, यांना ते क्राफ्ट पेपर वगैरे दाखव रे. जा मॅडम, तुम्ही आतमध्ये जा. चल सामान ठेव, बाप्पा तयार करायला घेऊया. निंगे, अगं आपण एवढं पाणी घातलंच नव्हतं. चिखल कस काय झालाय? खुंबळे, अगं हे काय ग? आपण एवढ्या मेहनतीने माती मळलेली आणि चिखल. आता यातनं बाप्पा कसा तयार करायचा?